तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे CNG ब्लॉग. CNG बोलतो क्रिएटर निखिल गांगुर्डे. आणि आज आहे 14 एप्रिल, म्हणजे आपल्या ब्लॉगचा दुसरा पार्ट. आणि मला सकाळपासून काहीच टाकायला जमलं नाही, कारण आम्ही रात्री 13 तारखेला रात्रभर झोपलो नाही आणि आम्हाला सकाळी लगेच कॉल होता. त्यामुळे घरी जाऊन झोपलो आणि आता डायरेक्ट संध्याकाळी उल्हासनगर आलो आणि आता ब्लॉगची स्टार्ट केली. आणि आता जसं की आपला रथ पण येऊन रेडी, DJ पण रेडी, सगळे मंडळाचे मुलं पण रेडी. आता फक्त धिंगाणा करायचं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, भेटूया पुढे. पोरांचे नाव दिले तिकडं, तिथे जायला रस्ते ना, आपल्याला यायला रस्ते. आणि मंडळाचे कार्यकर्ते रेडी नाही.
सर्वांना गुड मॉर्निंग. ब्लॉगचा शेवट करायचा राहून गेला. माझा आवाज थोडासा बसलाय, थोडं समजून घ्या, कारण काल खूप ओरडलोय त्यामुळे आवाजाचे पूर्ण लागले. काल रात्रीचे 1:30 वाजले मिरवणूक संपता. उल्हासनगरहून परत बदलापूरला यायचं होतं, त्यामुळे ब्लॉगचा शेवट करायचा राहून गेला, कारण ऑफिसला सुट्टी नसते. आता पण ऑफिसच्या टेरेसवरून शूट करतोय. काल खरंच खूप मजा केली, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असणार. आणि सर्वात जास्त क्राऊड, सर्वात जास्त गर्दी आमच्याच मिरवणुकीला होती. ची मिरवणूक सर्वात शेवटपर्यंत चालू होती, रात्री 1:30 वाजेपर्यंत. सर्व शक्य झालं ते फक्त आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे. खरंच मंडळाचे सर्व सभासद, तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार. सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला, खूप छान मिरवणूक पार पाडली. आणि विशेष आभार चेतन रायबोले, मयूर कांबळे आणि श्री मेनन, कारण हे गेले 3 महिन्यापासून राबतायत. तुमच्या तिघांचे मनापासून आभार. मंडळी, पुढच्या वर्षी आम्ही त्याच उत्साहात, त्याच जोशामध्ये मिरवणूक काढणार आहे. आणि यंदा आमच्या मंडळाचं हे मिरवणूक साजरी करण्याचं 33वं वर्ष होतं. आमच्या मिरवणुकीची सुरुवात झाली होती 1991 पासून, आणि यावर्षी 33वं वर्ष. आमच्या मंडळाची जी परंपरा आहे मिरवणुकीची, आम्ही घोड्यांचा रथ असतो दरवर्षी, यावर्षी होता. आणि जोपर्यंत राहणार तोपर्यंत तेच राहणार आहे. आणि बाकी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.